नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आज जागतिक मातृभाषा दिन आणि आजच नवी दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर, जे सरहद ह्या संस्थेनं हे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावं यासाठी सर्व ते प्रयत्न केलेले आहेत। त्या संस्थेचे प्रमुख माझे वर्गमित्र संजय नहार, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार हे उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर असणार आहेत। या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला माजी अध्यक्षांना काल रात्री उशिरापर्यंत निमंत्रण म्हणजे व्यासपीठावर जागा मिळालेली नव्हती। त्यामुळं साहजिकच साहित्यिकात उलटसुलट त्याबाबत चर्चा सुरू आहे। 21 तारखेपासून सुरू होत असलेले हे साहित्य संमेलनाची सांगता रविवारी 23 फेब्रुवारीला होणार आहे। समारोपाला कोण व्यासपीठावर कोणाकोणाला स्थान मिळेल हे अद्यापही जाहीर झालेलं नाही आणि ते जसे कार्यक्रम पुढे होत राहतील तसं त्याचं पण हे होईल। या साहित्य संमेलनात विविध विषयावर परिसंवादाचं पण आयोजन करण्यात आलं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। केंद्र सरकारनं तसा दर्जा पण जाहीर केला। आता हा अभिजात मराठीचा दर्जा कायम ठेवावा आणि तो उंचावत न्यावा ही सर्व साहित्यिकांकडून मराठी भाषिकांची अपेक्षा असणार आहे। काल परवा पुणे येथून महादजी शिंदे एक्सप्रेस या नावानं खास साहित्यिकांसाठी रेल्वे दिल्लीकडे रवाना झाली आहे आणि या रेल्वेत ही प्रवास करत एक साहित्य संमेलन त्यात सुरू होतं आणि त्या रेल्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे होते। याच्यात रेल्वे प्रवासात अनेक विषयावर म्हणजे कवी संमेलनं झाली, कथाकथन झालं, परिसंवाद पण झाले। या रेल्वेत आपल्या धाराशिवचे रमाकांत हासगुडे हे पण होते आणि त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण पण त्या साहित्य संमेलनाचं करत होते। रमाकांतजीचं हे काम तसं वाखाणण्यासारखंच आहे। त्यांनी असंच त्यांचं कार्य पुढे सुरू राहू द्यावं आणि पूर्ण या साहित्य संमेलनाचं पण त्यांनी लाईव्ह दर्शन धाराशिवकरांना घडवावं हीच अपेक्षा आहे। स्वच्छ प्रतिमा असणारे नेते असा गवगवा करणाऱ्या, इतरांपेक्षा वेगळा पक्ष असं अगदी ढोल बडवणाऱ्या भाजपनं जेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादीत फूट पाडली आणि अजित पवारांचाच ज्या राष्ट्रवादीत आपल्या राजकीय कारकिर्दीला झळाळी मिळाली त्या मूळ राष्ट्रवादीतून बाहेर पडत अजित पवारांचीच राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे असं ही सर्व प्रयोग असं करण्यात आलं। आणि मग आता ज्या देवेंद्र पर्व 3 सरकार कामकाज सुरू आहे त्या देवेंद्र पर्व 3 मध्ये अजित पवार पक्षाचे जे 2 मंत्री आहेत, एक आहेत धनंजय मुंडे आणि दुसरे माणिकराव कोकाटे, यांच्याबद्दल आता काहूर उठला आहे। माणिकराव कोकाटे यांना 1995 साली त्यांनी अल्प उत्पन्न असल्याचं जे प्रमाणपत्र दाखल करून मुख्यमंत्री कोट्यातून नाशिक शहरात
कॅनडा कॉर्नर भागात फ्लॅट मिळवला होता. त्या फ्लॅटच्या संदर्भात तत्कालीन मंत्री असलेले आणि सिन्नर तालुक्यातीलच तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती आणि या तक्रारीत तथ्य आढळलं होतं. त्यामुळं त्यावेळेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंच्या विरोधात शासनाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण कोर्टात चाललं आणि काल त्याचा निकाल लागला. यात माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्याचं न्यायालयानं स्पष्ट करत त्यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. यामुळं माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले आहेत हे नक्कीच. मात्र त्यांना कोर्टानं जामीन पण दिला आहे आणि अपील करण्यासाठी 20 दिवसाची मुदत पण दिलेली आहे. आता वरचं कोर्ट त्यांच्या या शिक्षेला स्थगिती देतं की प्रकरण पुढं चालू राहू देतं याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आहे. आता सध्या नैतिकतेचं राजकारण राहिलेलं नाही. कोर्टानं दोषी ठरवून शिक्षा ठोठावली असली तरी माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री पदाचा राजीनामा देतील याची सुतराम शक्यता नाही. मात्र 2 वर्षाच्या त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर त्यांची आमदारकी गोत्यात येईल हे मात्र नक्की. आणि आमदारकी गोत्यात आल्यानंतर मात्र त्यांना मंत्रिपद सोडावंच लागेल हेही नक्की. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात असलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं तर गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांच्यावर आरोपाचा नुसता धुरळा उडवला जात आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस पर्व 3 सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हेही अडचणीत आले आहेत म्हणल्यापेक्षा त्यांनी खरंच नैतिकता असेल आणि ते सुसंस्कृत म्हणून घेत असतील तर त्यांनी आज किंवा उद्या राजीनामा देणंच त्यांच्यासाठी योग्य राहील. त्यांची प्रतिमा जास्त मलिन होणार नाही हेही तेवढंच खरं. एकंदरीत आता दिल्लीहून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री परत आल्यानंतर ते काय भूमिका घेतात, इकडं माणिकराव कोकाटे स्वतःहून काय भूमिका घेतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे हे मात्र नक्की. काल मुलींबरोबर किंवा महिलांबरोबर मैत्रीच्या याच्यातून 2 दुर्दैवी घटना उत्तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातच घडल्या आहेत. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबुरी येथील आहे. तेथे एका प्रियकरानं आपल्या सोबत राहणाऱ्या 2 वर्ष सोबत राहिलेल्या आणि परत आपल्या पतिदेवाकडे गेलेल्या महिलेचा दगडाने ठेचून आणि कोयत्यानं वार करत शिर बाजूला करत खून केला आहे आणि तो नराधाम स्वतःच पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. तर तिकडं नंदुरबार जिल्ह्यात ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या 2 गावातील एका गावातील 4 तरुण मैत्रिणीला रात्री उशिरा भेटायला गेले आणि तो राग मनात धरून त्या मैत्रिणीच्या नातलगाने या 4घांना बेदम मारहाण केली, बांधून ठेवलं. मारहाणीत एका तरुणाचा तिथं मृत्यू झाला आहे आणि ही घटना तशी दुर्दैवी अशीच आहे आणि एकूणच सुसंस्कृत महाराष्ट्राच्या चेहऱ्याला काळिमा फासणारी आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.